कडक गरमीमध्ये शरीराला थंडावा देणारी 7 हेल्दी शीतपेय। नमस्कार मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की सर्वात मोठी समस्या कोणती वाटते माहिती आहे का? ती म्हणजे अंगात प्रचंड उष्णता, थकवा, चक्कर येणे आणि शरीरातील पाण्याची कमतरता। कडक उन्हात थोडा वेळ बाहेर गेलो तरी शरीर अगदी दमून जाते। अशा वेळी बरेच लोक बाजारातील थंड पेय, कोल्ड ड्रिंक्स किंवा केमिकल असलेली ड्रिंक्स पितात। पण ही पेय काही वेळासाठी थंडावा देतात आणि नंतर शरीराला अजून त्रास देतात। पण आपल्या घरामध्येच अशी काही नैसर्गिक आणि हेल्दी शीतपेये आहेत जी शरीराला खरा थंडावा देतात, उष्णता कमी करतात आणि आरोग्यही चांगले ठेवतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 नैसर्गिक शीतपेयांबद्दल सांगणार आहे जी उन्हाळ्यात तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1, लिंबू पाणी। उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी लिंबू पाणी खूप उपयोगी आहे। एक ग्लास थंड किंवा साधे पाणी घ्या, त्यामध्ये अर्धा ताजा लिंबाचा रस पिळा, त्यात 1 ते 1.5 चमचा साखर किंवा गूळ घालू शकता आणि चिमूटभर मीठ घाला। सर्व नीट हलवून घ्या। हवे असल्यास थोडी जिरेपूड घालू शकता। हे पेय शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते, थकवा कमी करते आणि उन्हामुळे येणारी अशक्तपणा दूर करण्यास मदत करते। नंबर 2, ताक। ताक हे उन्हाळ्यातील सर्वात आरोग्यदायी पेय मानले जाते। 1 वाटी दही घ्या आणि त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून रवीने किंवा मिक्सरने छान फेटून घ्या। त्यामध्ये चिमूटभर मीठ, अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। हवे असल्यास थोडे किसलेले आलेही घालू शकता। हे ताक पचन सुधारते, पोट थंड ठेवते आणि शरीरातील उष्णता कमी करते। नंबर 3, नारळ पाणी। नारळ पाणी हे नैसर्गिक शीतपेय आहे आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असते। ताजा हिरवा नारळ घेऊन त्यातील पाणी थेट ग्लासमध्ये काढून प्या। हवे असल्यास त्यात थोडासा लिंबाचा रस किंवा चिमूटभर काळे मीठ घालू शकता। नारळ पाण्यात नैसर्गिक खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते आणि उष्णतेमुळे होणारा थकवा कमी होतो। नंबर 4, कोकम सरबत। कोकम सरबत हे महाराष्ट्रात उन्हाळ्यात खूप लोकप्रिय आहे। 7 ते 8 सुकी कोकम 1 ग्लास पाण्यात सुमारे 20 ते 30 मिनिटे भिजत ठेवा। नंतर ते पाणी गाळून त्यामध्ये 2 चमचे साखर किंवा गूळ, चिमूटभर मीठ आणि थोडी जिरेपूड घाला। सर्व नीट हलवून घ्या। हे सरबत शरीरातील उष्णता कमी करते, पोटाला थंडावा देते आणि भूक वाढण्यास मदत करते। नंबर 5, बेलफळाचे सरबत। बेलफळाचे सरबत पचनासाठी खूप चांगले मानले जाते। एक पिकलेले बेलफळ फोडून त्यातील गर काढा। तो गर एका भांड्यात घेऊन त्यात 2 ग्लास पाणी घाला आणि हाताने किंवा चमच्याने चांगले मॅश करा। नंतर तो गाळून त्यात 2 ते 3 चमचे साखर किंवा गूळ घाला। हे सरबत पोटातील उष्णता कमी करते, बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते आणि शरीराला थंडावा देते। नंबर 6, आंबापणे। आंबापणे हे उष्णतेपासून बचाव करणारे उत्तम पेय आहे। 2 कच्चे आंबे पाण्यात उकळून घ्या। थंड झाल्यावर त्याची साल काढून गर काढा। त्या गरात 2 ते 3 चमचे साखर किंवा गूळ, चिमूटभर मीठ आणि थोडी जिरेपूड घाला। त्यात 2 ते 3 ग्लास थंड पाणी घालून नीट मिसळा। हे पेय शरीराला थंडावा देते आणि उष्माघातापासून संरक्षण करते। नंबर 7, जिरे पाणी। जिरे पाणी पचन सुधारण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे। 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे घालून रात्री भिजत ठेवा। सकाळी ते पाणी 2 ते 3 मिनिटे उकळा आणि नंतर थंड करून गाळून प्या। हवे असल्यास त्यात थोडा लिंबाचा रस आणि मध घालू शकता। हे पाणी पचन सुधारते, शरीरातील उष्णता कमी करते आणि शरीर हलके वाटण्यास मदत करते। मित्रांनो, उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी या नैसर्गिक शीतपेयांचा आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच समावेश करा। घरच्या घरी बनवलेली ही साधी पेय शरीराला थंडावा देतात, पचन सुधारतात आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने ठेवतात। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण स्वतः निरोगी राहूया आणि आपल्या कुटुंबालाही निरोगी ठेवूया। धन्यवाद।